तर डीजे मास्टर थोडंसं लक्ष ठेवायचंय, कारण का समोर लहान पोरं जरा बसून घ्या, जरा लहान पोरं समोर थांबू नका. तर समीर सर सुरू करा क्रिकेटचा खेळ. पहिलं षटक, पहिला गोलंदाज आकाश बाबू आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. स्ट्राईकला फलंदाज बाला भोईर आणि नॉन स्ट्राईकला येतो सोनू मोरे. पहिला चेंडू आपण पाहतोय मिडॉन डिझल मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, एकच धाव, एका धावेने या ठिकाणी शिकवतो. बाला भोईर आपलं खातं खोलतोय. यानंतर आपण पाहतो सर्वांसाठी एक सूचना असेल, जे संघ खेळतात इथे पेव्हलियन दिले, पेव्हलियन मध्येच बसायचे, पेव्हलियन मध्येच बसायचं आणि पेव्हलियनच्या बाहेर कोणी जायचं नाही. सर्व खेळाडूंना एक तंबी असेल, ताकीद असेल. या दरम्यान आपण पाहतोय हवाई सफर होतोय, बाबू चेंडू खाली येतोय, इथे सेकंड अटेम्प्टला झेल या ठिकाणी सोडतोय, जीवदान दिलंय या ठिकाणी फलंदाज सोनूला. पाहतोय बालाच्या बॅट मधून येतो चेंडू, सीमावर स्ट्राईक रोटेट झाली, झेल सोडला, तो भुगतान भोगावं लागेल. थँक्यू डिझास्टर. इथे पुन्हा एकदा ओपी चेंडू, पुन्हा एकदा जागा शोध, बाबूला उत्तर. केपीएल मध्ये चांगली गोलंदाजी करत असेल पण हे घरचं मैदान आहे, इथं घर आहे, सडेत होतो टिक फॉर टॅक, जशात तसे उत्तर. बघा स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यावरती दणका, चुकी बाबूची भोगावा लागणार. या ठिकाणी आपण पाहतोय चांगला चेंडू, जसं आर्यन एंटरप्राइजेस कडून लोन घेतलं तर व्याजासकट चुकावं लागेल, तशाच प्रकारे इथं जीवदान दिलंय तर तुम्हाला व्याजासकट चुकवावं लागेल. दोन्ही काम झाले ना, आर्यन एंटरप्राइजेसची ऍड पण झाली आणि प्लस खेळाडूला टोमणा पण झाला. या ठिकाणी पाहतो सुरेख फटका, वन बाउ चेंडू सीमा रेषा पार, रन्स मिळतील 4, आलेला चौकार. थँक्यू मास्टर. पहिलं षटक या ठिकाणी पाहतो आणि पहिल्या षटकात धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. तर बाबूसाठी 100 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलाय. आर्या फार्म याचकडून 100 रुपयाचा पारितोषिक. आर्या फार्म याचकडून बाबूसाठी 100 रुपयाचा पारितोषिक. तर सुधीर श्रीवास्तव यांनी जर 2 विकेट घेतले तर मनीष मोरे याचकडून 500 रुपयाचा पारितोषिक. पहिला जरूर आला असता, एसटी रक्षकाने साथ दिली असती तर 1 धाव या ठिकाणी आली. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचले तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका आकडा हमसात 17 स्कोर कार्ड 17 आपण पाहतोय. इथे लेगस्टंपला चेंडू होते, इथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चुकी करतोय, डिफाईन डिझल मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, रन्स मिळतील 4, आलेला चौकार.
थँक्यू डीजे मास्टर, धन्यवाद धन्यवाद. AK-47 दिली का डीजे मास्टरकडे? प्लीज का डिस्काउंट 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 चालू आहे. दरम्यान पाहतोय निर्धाव चेंडू. तर निमेश मोहिते आणि मनीष मोरे याचकडून बाला आणि 2 षटकारांनी 500 रुपयाचा पारितोषिक असेल. मोरपी चेंडू या ठिकाणी पाहतो, गॅपमध्ये चेंडू निघतोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात. सेफ झोन आहे, एक सिंगल आली. ईश्वर मोरे याचकडून पारितोषिक येतो. बाला आणि लगातार 3 षटकार, 200 रुपयाचा पारितोषिक असेल. बाला बुलसाठी पारितोषिक लागलेलं. गत वर्षी बालासाठी भरपूर पारितोषिक होते आणि इथेही बालासाठी पारितोषिक लागले होते. गत वर्षी का बालाची बॅटिंग होती. या ठिकाणी बॅटची घेतली जाते. फलंदाज या ठिकाणी त्रिफलचित होतो आहे. झटका क्रमांक पहिला पहिला गडी माघारी परततोय तो सोनू. तर नवीन फलंदाज मिथिलेश मामुनकर. हलक्या तरी टच करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची सांगते या ठिकाणी होते. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. या षटकात चांगली गोलंदाजी पाहिली गेली सुधीरकडून. धावसंख्या स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती. तो आपण पाहतो लाजवाब ट्रॉफी. आपण पहिल्या दुसऱ्या नंबरची ट्रॉफीज पाहिली गेली. 2007चा वर्ल्ड कपची आठवण येते. T20 वर्ल्ड कपची छबी या ठिकाणी उभारले गेले. गुडघे प्रीमियर लीगच्या आयोजकांचे खरंच मनापासून गुणगुण धन्यवाद. इथे जे 3-4 क्रमांकाचे जे पारितोषिक आहेत त्याला 1983 छबी देण्यात आले. त्या ट्रॉफीज या ठिकाणी घेऊन आल्या आहेत. आज पाहतो कृष्णा मात्रे आमच्या सोबत ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि जगदीश पाटील आपण पाहतोय मेन कॅमेराच्या भूमिकेत आणि मिडल कॅमेरा आपण पाहतोय दीपक डोंगरे आमच्या सोबत आहेत. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय समीर शिंदे आणि स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेत पाहतोय निखिल पाल. मनापासून धन्यवाद या सर्व मेंबर्स, कारण आपलं कार्य खूप महत्वाचं आहे. जोरदार अपील केली जाते या ठिकाणी. आपण पाहतो शफलून केल्याचा प्रयत्न. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात केली. 22 धावा धावफलकावरती. चेतन या ठिकाणी सुरुवात झाली क्रिकेटला. आकाशने काहीतरी कानमंत्र दिलं, पण खऱ्या अर्थाने मला एक समोरचा डायलॉग आठवला. एक पोरगा घरी कामाला कधीच गेला नाही आणि तो कामवाल्या माणसाला काहीतरी काम कसं करायचं सांगत होता. या ठिकाणी पाहतो चेंडू कार्पेट मध्ये जातोय. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार या ठिकाणी.
शूज बी सर्व काही दिलंय आपल्या खेळाडूंना. त्यांनी सांगितलं जिंकून या. डीजे मास्टरला 100 रुपयाचा पारितोषिक आला या ठिकाणी. एक सुंदर संगीत बाला आणि गतवर्षी बाला खूप गाजला. पहिलं अर्धशतक सुद्धा बाळाच्याच नावावरती आहे जीपीएल मध्ये. लाजवाब आणि बालाशी गतवर्षी चर्चा केली होती. डॉट चेंडू आपण पाहिला. इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. तर संदीप सर कसं घडलंय, ऐकावं जगाचं पण करावं मनाचं. गोलंदाजाला दिलेला कानमंत्र कुठंतरी कामी येणार का. पुढचा चेंडू इथे कट केला चेंडूला. शॉर्ट टर्मेचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्लिपच्या दरम्यान तयार. एक सिंगल या ठिकाणी पाहतो. सिंगलने स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती, 33 या आकड्यावरती. तिथे जेव्हा दाफलकावरती येत संघ कर्णधार आकाशला कुठेतरी विचार करावा लागेल. क्षेत्ररक्षणाची व्यवस्था करावी लागेल. इथे हा फलंदाजाला रोखणं कठीण उमसलंय. इथे चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वलगेला चेंडू. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकांचा खेळ, 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 11ची सरासरी राखली गेली. 33 धावा दाफलकावरती आहेत. वन शॉट का विकेट आहे का. थँक्यू मास्टर. पंच काय झालं. तर जवळ मैदानावरती शेवटचं षटक स्लॉगवर हानेमारचं षटक घेऊन येतोय गोलंदाज पलझरी डॅमेन कडून नामदेव खडके. नामदेव तयार. गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू असेल. इथे शपलून केल्याचा प्रयत्न, जोरदार अपील केली जाते. अपील तर सुरेख आहे. तर लेग बाईच्या 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. विशाल परदेशी आपण पाहतोय. नवीन फलंदाज तर विशाल आपण पाहतो. संघ कर्णधार नॉन स्ट्राईकला असेल. पुन्हा एकदा शपल करण्याचा प्रयत्न. इथे फुलटा आलेला षटकार. थँक्यू मास्टर. या ठिकाणी पाहतो आपण एक नवीन सलून तयार झाले आपल्या जुन्या बस स्टॉपला. क्षीरसागर अँड सन यांच्या माध्यमातून 3 स्टार टोटल न्यू सलून.
यांच्या माध्यमातून आपण पाहतोय उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर आणि मॅन ऑफ द मॅच अशा 4 खेळाडूंसाठी सुवर्ण संधी असणारा एक फ्री पॅकेज त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. तर मित्रांनो, राजलक्ष्मी टाउनशिप जुने एस टी स्टँड गुंगे कर्जत जरूर भेट द्या. तर या सलूनमध्ये नवनवीन हेअर कटिंग स्टाईल, नवीन प्रकारची दाढी, हेअर स्पा, हेअर कलर, बीच फेशियल, मसाज, हेअर शेंगिन असे अनेक तुमच्या सौंदर्याला शोभेल असं त्या ठिकाणी दिलं जाईल. जरूर भेट द्या. लाईव्हला ॲड करत जा. जाता जाता कृष्णा तुमचाही एक चांगला मेकअप त्या ठिकाणी होईल. तर डीजेला विनंती आहे की बाळा बाळा गाणं जर चौकशी 37 धाब्यावरती खेळतो बाला. या ठिकाणी आपण पाहतोय फुलटा चेंडू होता. तर निर्णय पेंटिंग असेल. थर्ड अंपायर आपल्याला निर्णय कळवतील. पंच फेल डिलिव्हरी. तर चांगला चेंडू होता, फुलटा चेंडू होता. यावरती आपण पाहतो कुठेतरी स्लिप पॉइंट गल्लीमधून खेळणं गरजेचं होतं. बालाने खडे केल्याचा प्रयत्न. बाला पुन्हा एकदा तयार. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू. बघा अनुभव चांगला आहे नामदेवचा आणि अनुभवच्या बलावरती गोलंदाजी करतोय. सुरे गोलंदाजी. यानंतरची मॅच स्कोर कार्ड 43 या आकड्यावरती. इथे ओरपे चेंडू आहे. शतरक्ष त्या ठिकाणी आता आकाश दुरे यांनी कोणत्या प्रकारची चुकी केली नाही. बालाच्या पारीचा अंत झटका या ठिकाणी दिला जातोय. थँक्यू मास्टर. 19 चेंडू आणि 37 धावांची एक अफलातून खेळी साकारली बालाने या ठिकाणी. चांगला खेळ पाहिला गेला बालाच्या मधून, बॅटच्या मधून एक चांगला खेळ. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. पंचशील पॅन्थर्स वर्सेस कियान किंग. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचे. पंचशील फायटर पॅन्थर्स आणि कियान किंग. कियान या आपण टॉस साठी. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि फलंदाज लगेच मैदानात पाठवायचे. नंतर आपण इनिंगला जरूर या ठिकाणी जोडा. तर आपण विनंती करूया 3 स्टार टोटल न्यू सलूनचे शीर्षक सन्स आमचे वांगणी गावचे. तर जरूर यांच्या माध्यमातून नाणेफेकचा कौल केला जाईल. मी विनंती करतो टॉस साठी यायचे त्या ठिकाणी. पंचशील पॅन्थर्स वर्सेस कियान किंग्स. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या. तर डीजे जो बालाबाला संगीत ज्यांनी लावलं त्यांनी यायचे या ठिकाणी. बालाबाला संगीत ज्यांनी लावलं होतं त्यांनी यायचे या ठिकाणी.
पंचशील पॅन्थर्स वर्सेस कियन किंग्स, दोन्ही संघाचे कर्णधार. वेल नका घेऊ बघा, या वेळेतच आपला टॉस उडवायचा असतो. या टॉससाठी पंचशील पॅन्थर्स या पण टॉससाठी. तर त्रिशा दर्शन आणि गौरव क्षीरसागर यांना विनंती आहे इथे उडवायचं आहे. तर नाणेफेक जिंकून आपण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर किती 44 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. आपण पाहतोय आकाश याच्या पर 35-40 पर्यंत. तर असे कुठले गोलंदाज आहे तुमच्याकडे जे त्यांना 40 ते 35 पर्यंत धावा रोखू शकतात? बॉलरचं नाव माहित नाही मला. आहे प्रतीक आहे, अजून कोण, रोहन आहे, अतुल आहे. तर त्यांनी सांगितलं तुम्हाला 40 ते 45 धावापर्यंत त्यांचा रोखण्याचा प्रयत्न असेल. तर तुमचा टार्गेट किती असेल? आमचा टार्गेट अबाव 60 असेल. आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न करू. तर कुठले असे फलंदाज असतील तुमच्याकडे जे 60+ तुम्ही धावा करू शकता? कारण शंकरने मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. तर या सामन्यामध्ये काय अपेक्षा असेल त्याच्याकडनं? या सामन्यामध्ये पण शंकरकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. सध्याला त्याच्या एकट्यावरच आमच्या टीमची पूर्ण जबाबदारी आहे. त्यामुळे बघू आता तो पण कसा खेळतोय त्यावर आहे. तर थँक्यू दोन्ही. तर मी तर बघा, ऐकत राहा. मनापूर्वक हार्दिक स्वागत. मी विनंती करतो जगदीश प्रदीप साहेबांना आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. तर आपण ऐकूया या पहिल्या इनिंगसाठी चेतनजी फिरकर सर यांचा आवाज. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. फलंदाज बाद असेल. अंपरशी कुठल्याही प्रकारे वाद आपण घालायचा नाहीये. पंच जो निर्णय देतील तो अंतिम निर्णय. जेव्हा पंच सांगतील, जेव्हा पंचांना कुठेतरी वाटेल की या निर्णयामध्ये कुठेतरी कमी किंवा थोडंसं शंका वाटेल, तर तो निर्णय फक्त पंच इकडे कळवतील की तो थर्ड पंचांकडे निर्णय सोपवतील आणि त्यानंतर इथून थर्ड पंच निर्णय खऱ्या अर्थाने तर विशाल पहिलं षटक हाताळत असताना इथे धावफलकावरती धावा पाहतोय फक्त आणि फक्त एक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल बाबू दुळे, ज्याने चेंडू हाताळत असताना मात्र चांगली कामगिरी केली नव्हती, परंतु आता बॅटच्या सहाय्याने आशा आणि अपेक्षा असेल. पुढे सरसावला आहे फलंदाज. स्टंप उद्ध्वस्त केल्या होत्या, परंतु पंच सांगतात की एक धाव आहे आणि वाईटच्या स्वरूपात एक धाव म्हणजे 2 धावा मिळतील. 2 धावाच्या मदतीने सारा 11 संघ 3 अंकावरती पोहोचेल. विशालची मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतोय.
44 धावांचं टार्गेट सेट करण्यासाठी मैदानात उतरलेला सारा 11 संघ तो त्याला फाईट देत असताना एस एस टायगर हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय आपल्या धावांचा बचाव करण्यासाठी सज्ज झालाय. डावखुरा फलंदाज सुधीर तयार होईल. याच्या फलंदाजीमध्ये सुद्धा क्षमता आहे, पण ती क्षमता आता मैदानामध्ये दाखवावी लागेल. पुढे सरसावलाय, काय फटका आहे. खूप चांगल्या पद्धतीने हा फटका खेळला जातोय. आलेला हा दर्जेदार धमाकेदार चौकार. चेंडू होता खास, पण त्यावरती दाखवलाय फलंदाजाने आपला क्लास आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषे पार. हा येणारा या सामन्यामधला पहिला चौकार. 7 धावा येतील धावफलकावरती. एक फलंदाज आपण पाहतोय तंबूच्या आसऱ्याला. पुन्हा एकदा चेंडूला फटकावण्याचा जोरकस प्रयत्न केला होता. थोडासा फलंदाज नाराज दिसतोय. ज्या प्रकारे हा फटका यायला पाहिजे होता त्या प्रकारे चेंडू बॅटवरती आला नाहीये, परंतु या चेंडूवरती एक धाव येते आणि एकेरी धावेच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकली जाते. ती पोहोचते 1-8 या अंकावरती. संघाचा संघनायक स्ट्राईकला जाईल बाबू दुरी. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय उंचपुरा गोलंदाज विशाल परदेशी. कट करण्याचा प्रयत्न केला होता थर्डमॅन आणि गलीमधून चेंडू काढण्याचा प्रयत्न केला होता. खूप सुंदर चेंडूची सांगता होत असताना फलंदाज मात्र इथे चकला जातोय, बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. 44 धावांचं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये जेमतेम 8 धावा आपण पाहतोय. दुधारी तलवारचा वापर यशस्वीरित्या पाहायला मिळतोय. काय फटका आहे. फटका सजवला, नटवला आणि त्यानंतर पाठवला सीमारेषे पार. हा आलेला दर्जेदार धमाकेदार बाबूगुरूच्या बॅट मधला षटकार. धन्यवाद डीजे. आपण ऐकत आहात समीर डीजे यांच्या माध्यमातून सुमधुर असे गीत. तर 14 धावा धावफलकावरती येत असताना पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक होतं आणि या षटकामध्ये 5 चेंडू पर्यंत रोखलं होतं, परंतु अंतिम चेंडूवरती पहिल्या षटकातल्या बाबूदुरीचा तो रिव्हर्सचा फटका आणि त्या रिव्हर्सच्या फटक्यावरती आलेल्या 6 धावा आणि समीकरण पहिल्या षटकामध्ये बदललं गेलं ते 14 या धावसंख्येवरती. 44 धावांचा पाठलाग करत असताना 1-14 अशा धावा पाहतोय. चांगली सुरुवात आतापर्यंत म्हणावी लागेल. यावेळेस फक्त आणि फक्त डिफेंड केलाय. त्याला माहितीये की बाबूदुरे एका साईडने चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय, त्याला स्ट्राईक देणं महत्वाचं असेल आणि तेच कार्य सुधीर इथे करत असताना धावफलकावरती धावा येतील त्या 15. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू फेस करत असताना गोलंदाज या 2 फलंदाजांना कुठेतरी रोखावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर काही 2 फलंदाज मैदानामध्ये थांबले तर नक्कीच या 45 धावांचं टार्गेट आरामात पार करू शकता हे दोन्ही फलंदाज.
काय चेंडू होता, पडल्यानंतर मात्र उसळी घेत नाहीये. अगदी जमिनीच्या साहाय्याने चेंडू विकेट किपरलाही चकवतोय, परंतु थर्डमॅन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. ज्याला क्रिकेटमध्ये नक्कीच म्हटलं जात आहे की पानबुडी चेंडू, म्हणजे जशी पाणबुडी समुद्राच्या खालना जाते ना, तसाच हा चेंडू पडल्यानंतर अगदी जमिनीच्या सहाय्याने विकेट किपरकडे गेला. विकेट किपर सुद्धा चकला होता, परंतु स्लिप मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि या चेंडूवरती एक धाव येते आणि एकेरी धावेच्या मदतीने येते. तर पंच सांगतात की वाईट बॉल आहे, खराब चेंडू आहे. 44 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. सारा 11 संघ दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना बाबू दुरी आणि त्याच्या समवेत आहे डावखुरा फलंदाज सुधीर. पुन्हा एकदा त्याच लाईन वरती टाकलेला चेंडू. पंच पुन्हा सांगतायत की पुन्हा स्वेअर चेंडू आहे, खराब चेंडू आहे. धावसंख्या पोहोचली जाईल ती 18 या अंकावरती. कुठेतरी लाईन चांगली ठेवावी लागेल, दिशा चांगली ठेवावी लागेल. ते म्हणतात ना की तुम्ही हवेवरती असाल किंवा क्रिकेटच्या मैदानात असाल, जर तुमचा वेगावर नियंत्रण नसेल तर दुर्घटनाही घडणारच. आणि हीच दुर्घटना या गोलंदाजाच्या बाबतीत घडते. 2 धावा दिल्या जातात. तर कियान किंग्स चे सर्व खेळाडूंनी व्यासपीठाच्या मागेचा काय फटका सजवलाय, नटवलाय आणि पुन्हा एकदा पाठवलाय. सीमारेषे पार येतो या दर्जेदार चौकार. तर चांगली फलंदाजी या 2 फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही मार्गाचा शोध घ्याल तरच मार्ग तुम्हाला सापडेल, कारण मार्ग हा तुमचा कधी शोध घेत नसतो मित्रांनो. आणि त्याच लक्ष्याचा पाठलाग करत असताना हे 2 फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला जातोय गोलंदाजा मार्फत. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाने उत्तर दिलं होतं, त्यानंतर इथे गोलंदाज उत्तर देत असताना चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्याही स्थिरावली जाते. दुसरं षटक आपण पाहतोय मार्गस्थ असताना. स्टप केलाय चेंडूला, 1 धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 23 या अंकावरती. 44 धावांचं टार्गेट आहे समोर आणि त्या टार्गेटला समोर जात असताना 1/23 या अंकावरती सारा 11 हा संघ आपण पाहतोय. पाच चेंडूचा खेळ समाप्त होतोय. गुडघ्यावरती बसून सीमारेषा दाखवण्याचं कार्य करायचं होतं, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. चेंडू गेलाय इथे निर्धाव. बनवून घे ना, बसला की DTP मी आणायला जातो, फक्त बनवून घे. तर चला पंच आणि एसएस टायगर संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण फास्ट घ्यायचंय क्रिकेट. आपल्याला आज 9 सामने खेळवायचे आहेत. तर पंतशील पॅथर्स या संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपली संपूर्ण टीम घेऊन आपण व्यासपीठाकडे यायचंय. बारा चेंडू आणि 21 धावेची गरज.
अनिकेतचा चेंडू फटकावला गेलाय. खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय तिथे बाळा. प्रवीण चेंडू खाली येतात, चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत 1 धावांचं अंतर पूर्ण केलं जात आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 24 या अंकावरती पोहोचेल. उर्वरित चेंडू असतील आता मात्र 11 आणि धावीची गरज असेल ती फक्त आणि फक्त 20. दोन्ही फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. संघाचा संघनायक बाबू दुरी मैदानामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. तर काय घडतं मैदानात, फलंदाज होतोय बा चेंडू तर थँक्यू. तर एस एस स्वप्नीलजी पवार यांच्याकडनं बाबूदुरीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तर आता समीकरण बदललं गेलंय. 9 चेंडू आणि 20 धावीची गरज असेल. हितेश नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. 9 चेंडू 20 धावा. सुधीर या फलंदाजावरती आता जबाबदारी असेल. कट करण्याचा प्रयत्न होता, खूप चांगल्या पद्धतीने चेंडू पाडल्यानंतर थोडासा वळण घेतोय. चेतन सर, मी ही पहिली स्पर्धा नाही बघ. तर अशी स्पर्धा सर तुम्ही कुठे पाहिली? खराब चेंडू आहे, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दसरा गेला, दिवाळी गेली आणि ते घर चालवतो मतलब. इथे गोल किती जरी तुमचा चेहरा काला पडला, सलून मध्ये जाऊन गोरे करू शकतो तुम्हाला. हाय तसा चेहरा बरोबर. अपील केली जाते पायचीतची. पंच सांगतात की हा मात्र लेग स्टंपला चेंडू वळण घेतोय. बाईच्या स्वरूपात मात्र 1 धाव मिळली जाते आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती आता 30 या अंकावरती. 14 धावींची गरज असेल अजूनही येणाऱ्या चेंडू मध्ये. या स्पर्धेमध्ये चेतन सगळं सर्व काय इथे जो जिंकेल त्या संघाला सुवर्ण संधी. अरे या फॉर्म मध्ये जा, मस्त की आराम करा, राहणं खाणं पिणं सर्व तिथे मजेमध्ये आहे. त्यानंतर पैशाची गरज पडली तर बरोबर संदीप सर आपण बोललात. आणि जर फार्म हाऊसला जर जोड्याने जायचं असेल तर फेशियलची गरज आहे. 3 स्टार सलून मध्ये फेशियल करून घ्या. पंचांसाठी फ्री आहे. पण खूप चांगल्या पद्धतीने हा फटका खेळ फलंदाजाच्या बॅट मधनं येतात अग्नीच्या ज्वाला आणि बाहेर पडला इथे.
क्या बात. एन्जॉय दिवस एन्जॉयचे. घरी बसला तो मुकला. हा लाजवाब. तर एन्जॉय आपल्याला पाहायला मिळतं मैदानावरती, मैदानाच्या बाहेर. सुधीरचा फटका फसला. विशाल काय घडतं मित्रांनो. बोलू नका. तर विशालने झेल सोडल्याबद्दल बाबू यांनी 100 रुपयाचं पारितोषिक विशालला दिलंय. तर 6 चेंडू आणि विजयासाठी धावींची गरज असेल ती आता फक्त आणि फक्त 9. महत्वाच्या क्षणी डोक्याची घंटा वाजली जाते ती एसएस टायगर या संघासाठी. कारण साधा सोपा झेल विशालाला कॅरी करायचा होता. तर बाळा गोलंदाजी मार्कवर असेल. ज्याने फलंदाजी करत असताना बॅटच्या मदतीने तब्बल 37 धावा कुठल्या होत्या तो आता इथे चेंडू हाताळत असताना एस एस टायगर संघासाठी 9 धावांचा बचाव करायचा आहे. या संदेश तर सारा 11 संघाचे खेळाडू फुलटा चेंडू होता. समीकरण बदललं जाईल. कसं असतं वाटत इथे काय फटका. गेले होते का तुम्ही काढायला 3 वाजेपर्यंत द्यायचे. 4 चेंडू 3 धावेची गरज. खराब चेंडू होता, फुलटा चेंडू होता, त्यावरती पुरेपूर फायदा घेत असताना फलंदाज. यावेळेस फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. समीकरण बदललं जाईल आता. 3 चेंडू आणि 2 धावेची गरज. चांगल्या पद्धतीने काही जीत बाकी आहे. खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय तो. नियम आहे या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू 1 धावेची गरज. बघा डिफेंड केलं विजय लाव.
तर या 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जरूर पारितोषिक आपण पाहतोय. फॉलो तर मी तर जे पॅकर आहेत त्या समोरच्या टीमचे एस एस टायगरचे ते आपले एकदम जीवा भावाचे आहेत आणि त्या खाती त्यांनी आम्हाला दिले असं छोटा भावा